मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बनवतोय तुपातलं मटण आणि रेसिपी खूप जास्त टेस्टी असणार आहे. यासोबत इंद्रायणी राईस आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसात मी चॉपिंगचा एपिसोड वगैरे व्हिडिओज टाकत नाही. म्हणजे पहिले सुरुवातीला जेव्हा रेसिपीज बनवतो तेव्हा मस्त चॉपिंग करताना पूर्ण प्रोसेस दाखवायचं. नंतर वेळ वाचवण्यासाठी लवकरात लवकर रेसिपी पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला सगळे हे पार्ट स्किप करायचो. आता इंस्टाग्रामवरती 3 मिनटं आलेत, त्यामुळे आता आरामात मी करू शकतो कुकिंग आणि तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, बघू शकता. एकदम सिम्पली मी सगळं चॉप करून घेतो. हे चॉप फक्त वाटण्यासाठी करतो आहे. प्रत्येक वेळी वाटण मी वेगवेगळा ट्राय करतो, त्याला भाजून घेतो, फ्राय करून घेतो, बरेचदा वेगवेगळं ट्राय करतो. आजही तेच करतो आहे. खोबरं घेतलं सुकं, त्याला किसून म्हणा किंवा तुम्ही चॉपिंग करून घ्या. ते आपण भाजून घ्यायचं आहे पूर्ण पॅनवरती. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं टाकायचं तूप टाकल्यानंतर काही खडे मसाले टाकले, त्यांची डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करेनच. नॉर्मली तुम्ही ₹5 ₹10 जो खडे मसाल्याचा पॅकेट घेतो तोही यूज करू शकता. ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण टाकलं आहे. याच्यासोबत कांदा टाकतो आहे चॉप केला आणि हा पूर्ण परतून घ्यायचा आहे. कांदा असा एकदम सॉफ्ट झाला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले चॉप करून. तो टाकल्यानंतर याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि टोमॅटोला आपल्याला एकदम मेल्ट करून घ्यायचा. मेल्ट नाही, पण ॲटलीस्ट सॉफ्ट झालं पाहिजे. त्यासाठी थोडं पाणी ॲड करतो आहे आणि याच्यावर झाकण ठेवणार. झाकण ठेवून एक लो मिडियम फ्लेमवरती 3-4 मिनटं हा वाटण पूर्ण शिजून घ्यायचा आहे. शिजून घेतल्यानंतर याला पूर्ण खोबऱ्यासोबत आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. थोडं पाणी ॲड करून एकदम फाईन पेस्ट करून घ्या. आता आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे, कारण का आपण मटण शिजून दुसऱ्या कढईमध्ये करणार आहोत. त्यासाठी आपण याच्यामध्ये परत एकदा घी टाकतो आहे. तूप टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं हळद आणि पाणी ॲड करून कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहोत, जेणेकरून मटण एकदम मस्त शिजलं पाहिजे. आणि याचं पाणी जे साईडला काढून ठेवा, आपल्याला पुढे ग्रेव्हीसाठी यूज करायचं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये, पतेल्यामध्ये किंवा पतेल नाही, टोपशीमध्ये वगैरे किंवा कढईमध्ये परत एकदा काही खडे मसाले टाकून त्यावरती आपण घीवरती खडे मसाले टाकले. पूर्ण याच्यामध्ये घी यूज करतो, तेल नाही यूज केलं आहे. त्यानंतर चॉप केलेला कांदा याच्यावर टाकतं, पूर्ण परतून घेतो आहे. त्यासोबत याच्यामध्ये वाटण टाकतो आहे. जो वाटण आपण बनवून घेतलेला, वाटणाला मस्त शिजून घ्यायचं आहे. वाटण शिजत असताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. जो पाणी आपण आता उकडून घेतलेलं ना भाजीचं, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये हळद, धने जिरे पावडर आणि आगरी मसाला किंवा तुम्ही लाल तिखट कोणताही यूज करू शकता, तो टाका. वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये वेगवेगळी चव असते मित्रांनो, वेगवेगळे मसाले ट्राय करत जा. त्यानंतर याच्यामध्ये तोच पाणी यूज करायचं जो उकडलेला मटणाचा होता आणि पूर्ण वाटण शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायची मटण जे आपण असं मस्त बॉईल करून घेतलेली. त्यासोबत त्याच्यामध्ये थोडीशी दही टाकायचं आहे. फेटून घेतलेली दही टाकायची, आंबटवाली नाही, मस्त अशी नॉर्मलवाली. ती टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झालं त्याच्यामध्ये तो पाणी ॲड करायचा, जो आपण पाणी उकडला होता म्हणजे मटणाचा, तो ॲड केल्यानंतर मस्त हाय फ्लेमवरती उकळ येऊच द्या. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका नक्की विसरू नका मित्रांनो. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, त्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी क्रश करून टाका, कोथिंबीर टाका आणि सर्व करा मित्रांनो इंद्रायणी राईससोबत. किंवा तुम्ही नॉर्मली कोणताही राईस खा, पण इंद्रायणी राईससोबत एकदम मजा येते खाताना. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका, कोथिंबीर टाका आणि एन्जॉय करा हा तुपातला राईस. याच्यामध्ये पूर्ण तूप यूज केलं. आता कोणी बोलू नका तूप लय महाग आहे वगैरे, ही रेसिपीच तुपातली आहे, त्यामुळे तूप यूज केलं आहे. तुम्ही तेलासोबत पण ट्राय करू शकता, मजेदारच लागेल.